नमस्कार मित्रांनो, तुमचा दिवस आनंदात जाऊ, सुखात जाऊ, समाधानात जाऊ, तृप्ततेत जाऊ. खऱ्या अर्थाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे हे शब्द नव्हे. आणि हा व्हिडिओ तयार करायचं म्हणजे काय नेमकं की हे शब्द नव्हे. आम्ही भूतकाळाला विसरून म्हणजे भूतकाळातल्या ज्या काही परिस्थिती आहेत त्या परिस्थितीला विसरून वर्तमान आणि भविष्याकडे आपण वाटचाल करत असतो. आता भूतकाळ विसरायचा हे सर्वांना मान्य आहे, परंतु भूतकाळातून काही गोष्टी आपण ज्या शिकलेलो आहोत, जी शिकवण मिळालेली आहे आपल्याला भूतकाळाकडून, खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी ती विसरता कामा नये. म्हणजे काय की जी काय तुमच्यामध्ये जे काही बदल झालेले असतात वर्तमान काळामध्ये, जी काय तुमची प्रगती झालेली असते, जे काय तुमच्या परिस्थितीमध्ये बदल घडलेले असतात, ते बदल किंवा त्या बदलामुळं तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण होता कामा नये. ही आपल्याला हा चांगुलपणा निर्माण होण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये नेहमी भूतकाळातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात असणं गरजेचं आहे. मग भूतकाळातली कोणती गोष्ट आहे बुवा? पहा, आज वर्तमान काळामध्ये तुम्ही खूप श्रीमंत आहे, खूप पैसा आहे तुमच्याकडं, आणि पैसा असणं, भौतिक संसाधनं असणं म्हणजे श्रीमंती, ही कल्पना थोडीशी भयावह वाटते बघा. त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्रत्येक श्रीमंत माणूस आर्थिकदृष्ट्या तो आनंदी असेलच का? हा पहिला प्रश्न. माझा मुद्दा नीट ध्यानामध्ये ठेवा. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणारा, भौतिक संसाधनाने परिपूर्ण असणारा माणूस आनंदी असू शकतो का? आपल्या अवतीभोवती थोडासा चांगला विचार करून बघा आणि त्यावर विचार करा. संसाधनं तुम्हाला आनंदात ठेवू शकतात का? ही संपत्ती तुम्हाला आनंदात ठेवू शकते का? जर तुम्ही अवतीभोवती चांगलं पाहिलं तर आर्थिक निकष हा आनंदाला कारणीभूत ठरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. मग श्रीमंत कोणाला म्हणावा? ज्याच्याकडे संसाधनं आहेत आणि तो आनंदी पण आहे. मग आनंदाची कल्पना खऱ्या अर्थाने तुमच्या मानसिकतेशी संबंधित आहे. आणि जर तुम्ही आनंदी नसाल तर तुमची मानसिकता, तुमचं मानसशास्त्र तुम्ही सांभाळण्यात कुठंतरी कमी पडला, हा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. आर्थिक संसाधन आली, भरपूर संपत्ती आली, परंतु हे सर्व आल्यानंतर मनुष्य प्राणी खऱ्या अर्थाने आपल्या भूतकाळातील वस्तुस्थितीला विसरून जातो आणि त्यामुळं त्याची मानसिकता बिघडते, त्याचं मानसशास्त्र बिघडतं. कारण या जगामध्ये अचानक कोणी श्रीमंत होत नाही. अगदी एलॉन मस्क असो, बिल गेट्स असो, अंबानी असो, अचानक हे श्रीमंत झालेले नाही. त्यांनी त्यांच्या भूतकाळाकडे मागं वळून पाहिलं तर त्यांच्या एक गोष्ट कायम ध्यानात असणं गरजेचं आहे की भल्या माणसा, आपले पूर्वज हे गरीबच होते, आपणही काही भूतकाळामधल्या काही परिस्थितीमध्ये आपणही गरिबीच होतो. आणि म्हणून माणसाने संसाधनं आली, आर्थिक उन्नती झाली,
म्हणून आपल्या भूतकाळातील गरिबीला विसरून जाता कामा नये. कारण जी माणसं आपल्या भूतकाळातल्या गरिबीला विसरून जातात ना, त्यांच्यामध्ये एक उर्मटपणा, एक नकारात्मक भावना किंवा इतरांविषयी नकारात्मक भावना. एक दोन दिवसापूर्वी घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. अगदी आपल्या अवतीभोवती हसणं सुद्धा एक गुन्हा झालेला आहे. निखळ हसणं बघ, कोणालाही त्याच्याबद्दल कोणावरही न असता आपण आपल्या जगात आनंदित राहणं हे दुसऱ्यासाठी दुःख ठरू शकतं. हेही तितकंच खरं आहे. माझ्या मते तुमच्याकडे संसाधनं किती आहेत, संपत्ती किती आहे, त्यापेक्षा तुमची मानसिकता आहे त्या संसाधनात आनंदित राहण्यास तयार आहे का? तुमच्याकडे आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंदात राहू शकता का? हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं माणसाने नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे, आहे त्यात आनंदात राहता आलं पाहिजे. माझ्या मते आपल्या अवतीभोवती असणारी लोक जी आहेत किंवा जी परिस्थिती आहे ती तुम्हाला दुःखी करता कामा नये. हेही तितकंच खरं आहे. जितकं शक्य होईल तितकं बाहेरचं जग तुमच्याविषयी काय बोलतंय आणि कसं बोलतंय याकडं दुर्लक्ष करून जगण्याची कला अवगत प्रत्येकाला करता आली पाहिजे. कारण जेव्हा आपण एका नकारात्मक भूमिकेकडे जातो त्यावेळेस आपण वर्तमान काळातील स्वतःचा आनंद गमावून बसतो आणि एक अशी नकारात्मक परिस्थिती मानवी जीवनामध्ये येते. म्हणजेच आपल्या भूतकाळातील गरिबीला आपण विसरता कामा नये, हेही आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि या संदर्भातच खऱ्या अर्थाने मी एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे हे शब्द नव्हे. पहा, आता या कवितेमध्ये खऱ्या अर्थाने अगदी तुम्ही सहज वाचली तरी कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी नकारात्मक वाटतील, परंतु माझ्या मित्रांनो ह्या अजिबात नकारात्मक नाही आहेत. फक्त तुम्ही ती कविता प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला पाहिजे. पहा, कवितेचं नाव हे शब्द नसून, नीट ऐका. गरिबी अंग झाकाया कपडे मागते या. कवितेचं नाव आहे हे शब्द नव्हे. गरिबी अंग झाकाया कपडे मागते या, श्रीमंती वस्त्र तोटके. गरिबी अंग झाकाया कपडे मागते या, श्रीमंती वस्त्र तोटके. अंग प्रदर्शनात जगते या. आज आपण बारीक विचार केला तर आपल्या अवतीभोवती गरीब स्त्रिया असतील, गरीब कुटुंब असतील, त्यांना अंग झाकायला कपडे पाहिजे हो, आणि श्रीमंती तोटके कपडे घालून अंग प्रदर्शन करते. ही परिस्थिती आहे. सांगा काय गुन्हा आहे, गरिबीला गरिबीच्याच वेदना आहेत. तो गरीब असणं हा काय त्याचा गुन्हा नाहीये, हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नाही त्याचे कर्मच तसे असतील. अरे हजारो वर्षापासून ज्या व्यवस्थेने अन्याय केलेला आहे, म्हणजे अन्याय करणं हा पण एक कर्माचा भाग होऊ शकतो का? यावरही आपण खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. तर्कशुद्ध विचार प्रणालीचा खऱ्या अर्थाने आपण अंगीकार केला पाहिजे. म्हणजे एखादा गरीब असणं हा त्याच्या कर्माचा भाग आहे. वार वा, जाणून बुजून या व्यवस्थेने एका सामाजिक परिस्थितीचं गैरवापर केला आणि समोरच्याला गरीब ठेवलं, हेही आम्हाला समजलं पाहिजे. पहा, गरिबीला गरिबीच्याच वेदना आहेत. सांगा काय गुन्हा आहे, गरिबीला गरिबीच्याच वेदना आहेत. अन्यायाच्या दारात न्याय मागता मिळत नाही. मला एक गोष्ट अजूनही कळलेली नाही या ठिकाणी. साहित्य प्रकारामध्ये, मग तो काव्य प्रकार असो, गद्य असो, पद्य असो,
की जे अन्यायाविरुद्ध साहित्य लेखन केलेलं आहे त्या लेखनाला कमी दर्जा देण्याचा प्रयत्न एका समाज व्यवस्थेकडून सतत घडत असतो. पहा, हे सौंदर्य साहित्य, ते दलितांचं साहित्य, म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत या ठिकाणी, किंवा ते वरचढ, अरे साहित्य साहित्य असतं. तिथं नकारात्मक अंगाचा शोध तुम्हाला कोणी घ्यायला लावलाय? तुम्ही थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून त्यावर विचार करणं गरजेचं आहे. पहा, न्याय मागता मिळत नाही जे गरिबीतून वर गेले. पहा, सर्वात महत्वाचा मुद्दा मी इथं मांडण्याचा प्रयत्न केलो. जे गरिबीतून वर गेले ते गरिबीलाच विसरून गेले. जे गरिबीतून, बघा, प्रत्येक श्रीमंत माणूस एका भूतकाळाकडे वळून पाहिल्यानंतर तो गरीब होता आणि त्या गरिबीतून तो वर गेलेला आहे. परंतु वर्तमान काळात त्याचं वर्तन इतकं खालच्या पातळीवर घसरलेलं आहे की तो त्याच्या गरिबीलाच विसरून गेलेला आहे. बघा, पहा, जे गरिबीतून वर गेले ते अतिशहाणे झाले, गरिबीलाच विसरून गेले. हे सारं खरं आहे. हे सारं खरं आहे. अतिशहाण्यांचंच बरं आहे. हे सारं खरं आहे. अतिशहाण्यांचंच बरं आहे. जे भूतकाळ विसरून जातात, जे भूतकाळ विसरून जातात, खरं सांगू का मित्रांनो, ते माती खातात. जे भूतकाळ विसरून जातात ते माती खातात. कोणीच लगेच श्रीमंत होत नाही. कोणीच लगेच श्रीमंत होत नाही. गरिबीतून, बघा, कोणीच लगेच श्रीमंत होत नसतं, गरिबीतूनच पुढे जात असतं. कोणी या जगामध्ये लगेच श्रीमंत होत नाही, गरिबीतून पुढे जात असतं. बघा, कोणीच लगेच श्रीमंत होत नसतं, गरिबीतूनच पुढे जात असतं. हे ज्याला कळत असतं, नीट ऐका हे कवितेतले शब्द, हे ज्याला कळत असतं तेच मातीसाठी मरत असतं. अगदी भूतकाळाकडे वळून पाहिल्यानंतर ज्या व्यक्तीला जाणीव होते, नाही मी पण एक गरीब होतो, आणि मग तो व्यक्ती आपल्या दृष्टीनं खाली आर्थिक स्तर असणाऱ्या व्यक्तीशी जिव्हाळ्याने, प्रेमाने, आत्मीयतेने वागत असतो या ठिकाणी. आणि नीट लक्षामध्ये घ्या, हे ज्याला कळत असतं तेच मातीसाठी मरत असतं. म्हणजे कधीही नकारात्मक भावनेतून इतरांशी, आपल्यापेक्षा गरीब असणाऱ्या व्यक्तीशी आर्थिकदृष्ट्या तो वागत नसतो. बघा, गरिबीतून पुढे जात असतं, हे ज्याला कळत असतं तेच मातीसाठी मरत असतं, मातीशी इमान राखत असतं. पहा, असा व्यक्ती आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या मातीशी, आपल्या मायशी इमान राखत असतं. हे शब्द नसून माझ्या मित्रांनो, मला हेच सांगायचं, हे शब्द नसून जीवनाचे सार आहे. हे शब्द नसून जीवनाचे सार आहे. आपल्याच भूतकाळाचा, आपल्याच भूतकाळाचा आपल्यालाच मार आहे, आपल्यालाच मार आहे. धन्यवाद मित्रांनो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी, माफी असावी. धन्यवाद.